शिवसेना भाजपची एकत्र शिष्टही दिसते आंदोलन थांबवण्यासाठी. काय नक्की तुमचं म्हणणं आहे, काय मांडणार आहे तुम्ही? आता अनेक विषयाबद्दल सरकारने निर्णय केलेले आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये मागच्या काळात विशेष पुढाकार घेऊन कार्यवाही सुरू झालेली आहे. तर मला आता मी त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. त्यांच्या काय मुद्दे आहेत, आणखीन काय कार्यवाही पुढे राहिल्या असेल, काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या संदर्भात आज चर्चा करून त्यानंतर पुढे कारवाई करू. पण आता या बैठकीच्या दरम्यान कुठल्या विषयावर चर्चा करणार आहे तसा काही मसुदा त्यांनी त्याच्यापर्यंत सांगितलं त्या संदर्भात नाही, असं काही मसुदा नाही. आता आम्ही ऑलरेडी त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्या संदर्भात कार्यवाही झालेलीच आहे. आता त्या कारवाईमध्ये काही त्यांना त्रुटी वाटत असतील किंवा काय अडचण वाटत असेल तर आणखी चर्चा करू आपण त्याच्यामध्ये. हैदराबाद गॅजेटियर नंतर इतर गॅजेटियर लागू कराव्यात अशी त्यांची मागणी असल्याची कळत आहे. सातारा किंवा इतर नाही, त्याच्यामध्ये काय आहे, मुख्यतः हैदराबाद गॅजेटरच्या अंमलबजावणीला सध्या न्यायालयामध्ये सध्या प्रक्रिया सुरू आहे. आता आपण आणखीन काही नवीन मुद्दा उपस्थित केला तर त्याच्यात काय कायदेशीर अडचणी काय उपस्थित होऊ शकतात का, म्हणून आता ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन मागवलेलं आहे. ॲडव्होकेट जनरलचं जर ओपिनियन जे आलं, मला वाटतं आता आम्ही आता ते त्यांच्यात प्रस्ताव पाठवला आहे विचारार्थ की सातारा गॅजेट असेल किंवा कोल्हापूर गॅजेट असेल या संदर्भात आपण काय कारवाई करण्याबद्दल काय पुढाकार काय केलं पाहिजे शासनानं ते एकदा ॲडव्होकेट जनरल ओपिनियन आलं की कारवाई करू. दोन्ही पक्षाचे नेते सोबत आहेत, शिवसेना आणि आपण शिष्टाईसाठी. असं पहिल्यांदा होतंय कारण यापूर्वी कधी उदयदादा अगोदर येऊन जायचे त्यामुळे मधल्या काळात टीका होत होती, आरोप झालेले होते की एकाच शिवसेनेचेच लोक शिवसेना वेगळं येतं, भाजप वेगळं येतं, आज येत एकत्र आहेत. आम्ही वेगळे कधीच नव्हतो. तो आपण मला वाटतं तो एक थोडा गैरसमज झालेला दिसतोय. एवढंच एक आम्ही संमताने निर्णय केले सगळे आतापर्यंत. असं काही वेगळं पण काय वेगळे आलो तर विचार एक आहे. वेगळे जरी आम्ही येत असलो तरी विचार शेवटी एकच आहे. मी काय देसाई साहेब इथं आहेत, आम्ही त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा करतो. पण आम्ही येऊन काहीतरी वेगळं करायचं, भारतीय जनता पार्टीने येऊन काहीतरी वेगळं करायचं याच्यामधला अजिबात उद्देश नाही. आम्ही जरी वेगवेगळे आलो तरी विचार एकच आहे आणि एकाच विचाराने येतो. उन्हाळ्यामध्ये जी तुमची भेट झाली होती, ज्या उपोषणाच्या वेळेस तुम्ही आलेले होते त्या दरम्यान झालेल्या चर्चा आणि आता त्यांची जी मागणी आहे यातली काय तफावत नाही, याबाबत स्वतः विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की ते समितीचे अध्यक्ष आहेत. आम्ही कुठचाही असा मसुदा घेऊन इथे चर्चेला आलेलो नाही. मी असेन, शंभूराज देसाई साहेब असतील किंवा प्रसाद लाड साहेब असतील, आम्ही त्यांच्याशी विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चर्चा करू. आणि खरं तर हाच उद्देश आहे की आंदोलन होऊ नये आणि आंदोलन न होता त्यांचे प्रश्न सुटावे.